गुटखा पकडणाऱ्या पथकाला गोळ्या घालण्याची धमकी मिळाली। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, स्कॉर्पिओ अंगावरती घालून महिला अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर मधल्या घटनेने सगळीकडे खळबळ माजली आहे। माल जप्त करण्यापूर्वीच ट्रक घेऊन आरोपी फरार झालेला आहे। अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मधून गुन्ह्यासंदर्भातली ही बातमी आहे की गुटखा पकडणाऱ्या पथकाला गोळ्या घालण्याची धमकी मिळाली आहे। स्कॉर्पिओ अंगावरती घालून एका महिला अधिकाऱ्याला चिरडण्याचाही प्रयत्न झालेला आहे। माल जप्त करण्यापूर्वीच ट्रक घेऊन आरोपी फरार झालेला आहे। गुन्हेगारांची ही वाढती मुजोरी आपण सध्या पाहतोय आणि त्यामुळे पोलिसांवर सुद्धा आता सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। जे पथक आहे आणि त्या पथकावर सुद्धा सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। गुटखा पकडण्यासाठी पथक गेलं असताना सगळा माल जप्त करण्यापूर्वीच जो चालक आहे तो आपला माल घेऊन फरार झालेला आहे आणि यावेळी त्याने एका महिला अधिकाऱ्यावरती गाडी घालण्याचा म्हणजेच तिला चिरडण्याचाही प्रयत्न केलेला आहे। राज्यभरामध्ये सध्या गुटखा किंवा अंमली पदार्थ आहेत त्या संदर्भामध्ये कारवाई सुरू झालेली आहे आणि त्याच दरम्यान आता जेव्हा गुटखा पकडण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई झाली तेव्हा हा प्रकार समोर आलाय। आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत जोडले गेलेत। मोहसिन, सविस्तरपणे सांगाल काय झालं? नक्कीच आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात कारवाई सुरू आहे। संभाजीनगरमध्ये देखील गुटख्याच्या विरोधात ही कारवाई वाळूज परिसरात करण्यासाठी हे पथक गेलं होतं। मात्र आपण बघितलं तर या ठिकाणी या पथकावर त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे। रात्री 1 वाजेच्या सुमारास या पथकाने ही गोपनीय माहितीच्या अधिकारी रेड टाकली होती। या ठिकाणी जेव्हा हे पथक गेलं तर त्या ठिकाणी एक विना नंबरची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली। त्यात 5 ते 6 लोक होते आणि ही सगळी लोक शिवीगाळ करत होती। सोबतच पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आणि यातील काही लोक यांना गोळ्या घाला अशा धमक्या देत होत असल्या आणि यात आपण जर बघितलं तर या सगळ्या कारवाईमध्ये महिला अधिकाऱ्या देखील होत्या। महिला अधिकाऱ्यांच्या पाठलाग देखील या लोकांनी केला। आपला जीव वाचवण्यासाठी या पथकातील महिला अधिकाऱ्यांना देखील पळ काढावा लागला, तिथून बाजूला जावं लागलं, अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या प्रकरणात आता वाळूज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पोलीस गुन्हा देखील दाखल करतायत। मात्र कारवाईसाठी गेलेल्या पथकाच्या अंगावर अशा पद्धतीने गाडी घालण्याचा प्रयत्न आणि त्यांना गोळ्या घातल्याच्या धमक्या देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे। आता ह्या सगळ्या आरोपींवर काय कारवाई होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। अर्थातच मोहसिन, आणि ही कारवाई आता कडक पद्धतीने करण्याची गरज भासते कारण की पथकालाही जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे, प्रयत्नही झालाय। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।